काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप आपल्या बरोबर आहेत। काँग्रेसनं अमित शहांच्या दौऱ्याला विरोध केलाय, मात्र शेकडो पोलिसांचा बंदोबस्त आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांना काही जणांना आधीच ताब्यामध्ये घेतलेला आहे। पुणे पोलीस दबाव आणतात का तुमच्यावर? मागच्या 3-4 दिवसापासून आम्हाला पुणे शहर काँग्रेसला आंदोलनाची परवानगी दिली जात नव्हती। परवानगी देत असताना जागेचं ठिकाण बदलण्यात आलं। ते करत असताना आम्हाला सगळ्यांना नोटिसा देण्यात आल्या। त्याच्या पलीकडे जाऊन काल सायंकाळी 7 वाजल्यापासून आज पहाटेपर्यंत आमच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांची धरपकड करून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना ठेवण्यात आलेले आहे। हीच का भाजपची लोकशाही असं विचारण्याची यावेळी आलेली। ज्या गृहमंत्र्यांच्या आदेशाने लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद झालं, हजारो विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले, खोटे गुन्हे दाखल झाले, तरुणींवर विनयभंग झाला दिल्लीमध्ये, 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्या गृहमंत्र्यांना जाब पण विचारायचा नाही। अशा प्रकारची हुकुमशाही भाजप या शहरात या राज्यात आणि देशात अनुभवतोय। भाजप घाबरलंय का? निश्चित भाजप घाबरले, कारण की त्यांनी पुणे पोलिसांना पुढे केले। पुणे पोलीस 30 दिवस मागची आमच्या कार्यकर्त्यांना हॅरेस करण्याचं कामकाज करतायत, त्यांना नोटिसा देत आहेत, त्यांना उचलतायत। आम्हाला असं वाटतं की जर गृहमंत्री एवढेच घाबरलेत तर त्यांनी पुण्यात यायलाच नव्हतं पाहिजे। पण पुणे पोलीस आज गृहमंत्री अमित शहांना आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याच्या नादात लोकशाहीचा गळा घोटतात, एवढी ही निश्चित वस्तुस्थिती आहे। नियमांचं उल्लंघन झालं तर तुमच्यावरती कारवाई करा? नाही, निश्चित त्यांनी करा। आम्ही या ठिकाणी अटक व्हायला तयार आहोत। या ठिकाणी आम्ही भारतीय लोकशाहीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उद्याच्या भविष्यासाठी नाही का या ठिकाणी लढतोय। त्याच्यामुळे पुणे पोलिसांनी आम्हाला अटक केली तर त्याची पर्वा करणार नाही। आता मात्र आंदोलन 10:30 वाजता चालू होते, त्याच्यात त्यांनी जर काही घोळ घातला तर मात्र अमित शहा हे एअरपोर्टला जायच्या दिशेने ज्यावेळेस निघतील त्यावेळेस मात्र नाही का या ठिकाणी काँग्रेस पक्ष तेवढ्याच ताकदीने उत्तर देईल। आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो। स्वरूप काय असेल आता इथून पाहतो आपण, याच्या समोरच 500 मीटरवर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ज्या ठिकाणी हा तो कार्यक्रम आहे, त्यांच्या निषेधाच्या गोष्टी आहेत आणि बाकीच्या गोष्टी जे काही सहकार्य आल्यानंतर ठरतील। पण आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना पोलिसांनी आंदोलनामध्ये आडकाठी आणू नये असं तुमचं म्हणणं? निश्चित या ठिकाणी तुम्ही पाहताय की हजारोचा फौजफाट आहे। आमची आत्ताही त्यांना आग्रही मागणी की त्यांनी अशा प्रकारे कुठल्या प्रकारचा चुकीचा प्रकार करू नये, पण केल्यास मात्र तसंच उत्तर दिलं जाईल। जो अजित डोवाल यांना पुरस्कार दिला आणि तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हातून दिला जातोय, त्यामुळे टिळक परिवारावर सुद्धा टीका केली जाते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कार्यक्रमांना बोलवणं हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? असं आहे की मागच्या 150-200 वर्षापूर्वी लोकमान्य टिळकांनी या शहरातून एक आवाज दिला होता, स्वराज्याचा नारा दिला होता, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे। त्यांच्या पुढच्या पिढीने या ठिकाणी ज्यांच्या काळात क्रूर अत्याचार होतोय त्या मंडळींना पुरस्कार द्यावा, त्यांच्या हाताने पुरस्कार द्यावा, ही एकूणच लोकमान्यांच्याच नाही का ज्या शब्दरचनेची नाही का चिडपाड आहे किंवा त्याचा अवमान आहे असं माझ्या सरकारला वाटतं। त्यामुळे टिळक कुटुंबियांनी लोकमान्यांच्या संदर्भातला अवमान होणार आहे याची इथून पुढे तरी काळजी घ्यावी असा सल्ला मी त्यांना नक्की देऊ इच्छितो। आजच्या आंदोलनाला काँग्रेसची किती तयारी आहे? भाजप असं म्हणतं की तुम्हाला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल। आम्ही भाजपचं जशास तसं उत्तर नाही का पाहण्याच्याच नाही का या ठिकाणी तयारीत आहोत। निश्चित त्यांची वाट बघतोय। त्यांना तर त्यांनी आंदोलन करूच देणार नाही असा इशारा दिला, त्याच्यामुळे आंदोलन तर होत आहे आणि या आंदोलन त्यांनी काही गडबड केल्यानंतर मात्र अमित शहा त्यांची नक्की नोंद ठेवतील, एवढं उत्तर नक्की दिलं जाईल। आपण पाहतोय की आजच्या आंदोलनाला भाजपनं प्रत्युत्तर दिलं तर मग मात्र थेट अमित शहांना नोंद ठेवावी लागेल, अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही करू अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष प्रशांतदादा जगतापांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विके चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।